नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. बदलापूर शहरात जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर बहुचर्चित आणि बहुप्रलंबित ज्या अशा निवडणुका आहेत, साधारण 10 वर्षांनंतर बदलापूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्या. 20 डिसेंबर रोजी ह्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबर रोजी लागला. आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर बदलापूर नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती आणि यंदाचं चित्र जे आहे ते वेगळं आपल्याला पाहायला मिळालंय. यंदा बदलापूर नगरपालिकेवर जो आहे तो भाजपा पक्षाचा झेंडा रोवला गेलेला आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 22 मध्ये आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 22 चे शिवसे दाम्पत्य जे आहे ते दोघेही जे उमेदवार होते ते विजय झालेले आहे. आपण सर्वप्रथम त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. हर्षदाताई, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. दादा, तुमचंही अभिनंदन. तुम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये दोघेही दाम्पत्य विजयी झालेले आहेत. काय भावना आहेत? नमस्कार. आज या ठिकाणी आम्हाला विजयी झाल्याबद्दल खूपच अभिमान तर वाटतोच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाने आमच्यावरती जो विश्वास दाखवला होता की आम्ही दोघंही या ठिकाणी प्रभागामध्ये पॅनलला एकत्र होतो, तर पक्षाने विश्वास दाखवला होता. कतोरे साहेबांचा आमच्यावरती विश्वास होता आणि तो विश्वास आम्हाला सार्थ करून दाखवायचा होता. आणि त्याचबरोबर आमच्या जनतेचा, आमच्या प्रभागातील नागरिकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी ठरवलं होतं की आमचं मत हे विकासाला असणार आहे. आणि रमेश सोळशे म्हटलं तर त्यामध्ये विकासामध्ये रमेश सोळशे यांचं नाव सगळ्यात पुढे असतं आणि त्याप्रमाणे जनतेने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आमच्यावरती जो विश्वास आज जनतेने ठेवलेला आहे त्याबद्दल माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी खूप खूप मनापासून आभार मानते. सोळशे दादा, तुम्ही देखील प्रभाग क्रमांक 22 मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत. तुमची काय भावना आहे? नमस्कार. मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व आमदार किसन कतोरे यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला दोघांना संधी दिली आणि जे आमच्या प्रभाग क्रमांक 22 मधील मतदार राजा आहे त्या मतदार राजांनी आम्हाला चांगला कौल दिला आणि भारतीय जनता पार्टीला बदलापूर शहरामध्ये नगराध्यक्ष थेट निवडून दिल्यामुळे मी बदलापूर मधील तमाम नागरिकांचे पण आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टी या महायुतीला कौल दिलेला आहे आणि नगराध्यक्ष थेट भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे. आणि मी माझ्या नागरिकांना एकदम नतमस्तक होतो आणि मी त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठे तडा जाऊन देणार नाही आणि अशीच माझी जी कामे चालू आहेत ती अशीच पुढे चालू राहतील. आता मी तुमच्याकडे येतो. आपण जर पाहिलं तर अनेक प्रभागामध्ये अनेक उमेदवारांनी अनेक नागरिकांना अनेक आश्वासन दिली होती. तुमच्याही माध्यमातून नागरिकांना अनेक प्रकारचे आश्वासन देण्यात आले होती. आता तुम्ही दोघेही उमेदवार आहात, तुम्ही विजयी उमेदवार आहात आणि तुम्ही विजय झाल्यानंतर तुम्ही जे लोकांना आश्वासन दिले आहे तर त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करतात? नक्कीच. आमच्या प्रभागामध्ये आम्ही प्रत्येक पहिले ज्यावेळेस प्रचार सुरू होता त्यावेळेस आम्ही प्रत्येक बिल्डिंग मध्ये मीटिंग घेतलेल्या आहेत आणि त्या मीटिंग मध्ये आम्हाला ज्या काही लोकांच्या रिक्वायरमेंट आहेत त्यांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे, आमचं काम आता पहिलं उद्दिष्टच आमचं ते आहे की ज्या काही लोकांनी आम्हाला मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्या पूर्ण करणार आहोत. बाकी तर त्यांचे रस्ते, लाईट किंवा काही गटार वगैरे असे काही ज्या काही समस्या असतात त्या आता समस्या वेळोवेळी सोडवल्याच जातात, पण त्याच्या व्यतिरिक्तही जाऊन काही त्यांचे जर काही मागण्या आहेत तर त्या मागण्या आम्ही त्यांना जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आम्ही दोघं नक्कीच पूर्ण करून दाखवू. दादा, तुम्ही विजय झाला तर याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? माझे विजयाचे श्रेय मी भारतीय जनता पार्टी आणि आमदार किसन कतोरे आणि प्रभागातील तमाम माझ्या नागरिकांच्या चरणी अर्पण करतो. तुर्तास इतकाच. जर्नलिस्ट अनिकेत सावंतसह राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर.